मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर त्याला एक उत्तर म्हणून भारताने पहलगाम हल्ल्यात ज्यांनी जबाबदारी घेतली होती, लष्कर-ए-तोयबा आणि त्यांची एक संघटना जी आहे द रेजिस्टन्स फ्रंट यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आणि त्यानंतर त्यांची ठिकाणे पाकिस्तानात जिथे जिथे आहेत ती हेरून भारताने पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा आणि रेजिस्ट्रेशन फ्रंट यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ले घडवून आणले आणि ह्यांची जवळपास ट्रेनिंग सेंटर व अतिरेकी संघटना ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यांना जवळपास भारताने उद्ध्वस्त केलेले आहे. आणि याच दरम्यान भारताने एक काळजी घेतली होती की अतिरेकी संघटना असतील, अतिरेकी ठिकाणे असतील, हे उद्ध्वस्त करताना तेथील पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, कोणत्याही सामान्य नागरिकावर हल्ला होणार नाही याची काळजी भारताने अगदी सफाईतीने घेतली होती. पण पाकिस्तान शेवटी वाकडी ती वाकडीच. त्याने भारताने अतिरेकी ठिकाणांवर हल्ला करून सुद्धा पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला घडवून आणला. त्यामुळे आता सीमालगतच्या भागामध्ये खूप मोठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांकडून मिसाईल हल्ले, ड्रोन हल्ले होत आहेत. त्यामुळे सीमालगतच्या नागरिकांचं खूप मोठं नुकसान झाले आहे. तर या पाठीमागच्या 15 दिवसात नक्की काय घडलं याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये नजर टाकणार आहोत. न्यूज चॅनलमध्ये खूप साऱ्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होत आहे. तो संभ्रम दूर करण्यासाठी व पाठीमागच्या 15 दिवसात नक्की काय घडलं याच्यावर नजर टाकणारा हा आपला एक सविस्तर व्हिडिओ. मी रोहित गोरे, तुमचं आपल्या मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत करतोय. दिनांक 22 एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांना दहशतवाद्यांकडून धर्माच्या आधारावर गोळ्या झाडण्यात आल्या. काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण पठारावर 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले आणि या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली होती. द रेजिस्टन्स फ्रंट ही संघटना जी आहे ती लष्कर-ए-तोयबानेच निर्माण केलेली आहे आणि यांची सर्व ट्रेनिंग सेंटर असतील, यांची दहशतवादी ठिकाणे असतील, हे पाकिस्तान बेस आहेत. त्यामुळेच भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले. दिनांक 23 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि मोठा निर्णय होता तो सिंधू पाणी वाटप करार भारताने स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानची 90% शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे पाकिस्तानची जळफळाट झाली. त्यानंतर अटारी सीमेवरील तपास नाका बंद करण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांचा सार्क विजा रद्द करत देश सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली आणि याच मुदतीदरम्यान कित्येक न्यूज चॅनेलमध्ये समोर आलं की कित्येक पाकिस्तानी नागरिक हे अवैधरित्या भारतात गेल्या कित्येक वर्षापासून राहत आहेत आणि अशा सर्व नागरिकांना पाकिस्तानमध्ये परतण्याची भारत सरकारने 48 तासांची मुदत दिली. त्यानंतर पाकिस्तानी उच्चायुक्ताकडून लष्करी सल्लागारांची हकालपट्टी करण्यात आली आणि राष्ट्रीय तपास संस्थेने अतिरेक्यांची चित्रे जारी केली. पहलगाम हल्ल्यामध्ये जे जे अतिरेकी दोषी होते त्या अतिरेक्यांची चित्रे तेथील असलेल्या नागरिक, तेथील समोर पाहिलेल्या पर्यटकांकडून ती स्केच तयार करण्यात आली व ते सगळीकडे जारी करण्यात आलेले आहेत. दिनांक 24 एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानवर ॲक्शन घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली. केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या सर्व निर्णयांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. त्याचबरोबर भारताने जो सिंधू पाणी करार स्थगित केला होता आणि सार्क विजा पाकिस्तानी नागरिकांचा स्थगित केला होता त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून सुद्धा भारतीय नागरिकांचा विजा रद्द करण्याची आणि सिमला करार स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. दिनांक 25 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यामुळे जवळपास पर्यटक व्यवसाय जो आहे काश्मीर खोऱ्यातील तो ठप्प झाला. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून पर्यटकांची माघार घेण्यात आली. पर्यटकांकडून ज्या ॲडव्हान्स बुकिंग केल्या होत्या त्या बुकिंग सर्व कॅन्सल झाल्या. त्याचा थेट परिणाम हा काश्मीर खोऱ्यातील पर्यटन व्यवसायावर झाला. पाकिस्तानकडून हवाई क्षेत्र वापरण्यास भारतावर बंदी घालण्यात आली. दिनांक 27 एप्रिल रोजी भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये चिघळता वाद पाहून
जगभरातून खूप साऱ्या प्रतिक्रिया उमटण्यात आल्या। त्याचमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्याकडून भारताला पाठिंबा दर्शवण्यात आला। त्याच दिवशी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार व शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आणि या सर्व गोष्टीसाठी चीनकडून पाकिस्तानला समर्थनसुद्धा मिळाले। दिनांक 28 एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात खूप महत्त्वाची अशी उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्णतः सूट म्हणजेच दलांना पूर्ण मुभा देण्यात आली। दिनांक 29 एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटन व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला। त्यानंतर सुरक्षा दलांनी पर्यटकांना आश्वासन दिले व या सुरक्षा दलाच्या आश्वासनानंतर पर्यटक पुन्हा एकदा पहलगाममध्ये परतले। दिनांक 30 एप्रिल रोजी भारताने पाकिस्तानी विमानांसाठी 30 एप्रिल ते 23 मे दरम्यान भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानी विमानांसाठी बंद करण्यात आले। भारत 24 ते 36 तासात कारवाई करणार असल्याचा दावासुद्धा याच दिवशी पाकिस्तानने केला होता। यानंतर सौदी अरेबिया, चीन, अमेरिका, तुर्की आणि कतारकडून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहनसुद्धा करण्यात। दिनांक 1 मे पाकिस्तानवर संपूर्ण आयातबंदी भारताकडून घालण्यात आली। त्याचबरोबर पाकिस्तान सेलिब्रिटीचे इंस्टाग्राम, ट्विटर असेल, एक्स असेल किंवा यूट्यूब अकाउंट असतील या सर्व गोष्टींवर भारताकडून बंदी घालण्यात आली। दिनांक 3 मे रोजी भारताने यापूर्वी सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली होती आणि या घोषणेनंतर दिनांक 3 मे रोजी सिंधू नदीचे पाणी रोखल्यास संबंधित धरणे उद्ध्वस्त करण्याची पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक पोकळ धमकी भारताला दिली। दिनांक 4 मे रोजी NIAच्या तपासात खूप मोठी माहिती समोर आली। पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी 2025 मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि ISI नेच रचल्याची NIAच्या तपासात माहिती मिळाली। त्यामुळे देशातील 244 जिल्ह्यामध्ये 7 मेला संभाव्य युद्धाला सामोरे जाण्यासाठी मॉक ड्रिल करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देण्यात आले। दिनांक 6 मे भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले होते। पंतप्रधान मोदींना पहलगाम हल्ल्याची पूर्वसूचना असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोपसुद्धा करण्यात आला। दिनांक 7 मे ही भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखी तारीख, कारण याच दिवशी भारताने ऑपरेशन सिंदूर हे पार पाडले। भारताने मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्यात आली। 7 मे रोजी भारताने पाकिस्तानमधील 9 विविध ठिकाणी असलेले दहशतवादी ठिकाणे असतील किंवा त्यांचे ट्रेनिंग सेंटर असतील हे सर्व उद्ध्वस्त करण्यात आले। त्यानंतर दिनांक 8 मे रोजी लाहोरमध्ये दिवसा सलग 3 बॉम्बस्फोट झाले। त्यानंतर पाकिस्तानचे 100 दहशतवादी ठार केल्याची माहितीसुद्धा गृहमंत्र्यांनी दिली। पूंछमध्ये पाकिस्तानकडून केलेल्या हल्ल्यात 16 नागरिक आणि 1 जवान शहीद झाला। भारताने केलेल्या हल्ल्याचा एक उत्तर म्हणून पाकिस्तानने पूंछ या सीमाजवळील भागामध्ये गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये 16 नागरिक व 1 जवान शहीद झाला। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचे 8 ड्रोन भारताने पाडले गेले। त्यानंतर F-16, JF-17 लढाऊ विमानंसुद्धा पाकिस्तानची भारताने याच दरम्यान पाडली। सुमारे 8000 ट्विटर अकाउंट म्हणजेच एक्स अकाउंट भारताकडून ब्लॉक करण्यात आली। दिनांक 9 मे ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचे अपडेट आहेत की पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले। पाकिस्तानचे जेवढे ड्रोन जे हल्ल्यासाठी किंवा रेकी करण्यासाठी आले होते त्या ड्रोनना भारताने हवेतच त्यांच्यावर मारा केला होते, न्यूट्रलाइज करण्यात आले। त्यानंतर IPL सामन्यांवर सुद्धा हल्ल्याचं सावट असल्यामुळे भारताने IPL एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली। पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट म्हणजेच वीज ही खंडित करण्यात आली आणि त्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती यांच्याकडून एक विधान आलं की दोन्ही देशांमधील वाद जो चिघळता आहे तो चिघळता पाहून अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी आम्हाला यात पडायचं नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली। तर 9 मेपर्यंत ह्या सर्व घटना घडलेल्या आहेत। आता यापुढचा घटनाक्रम आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येऊ आणि अशीच माहिती व अशी स्पष्ट व खरी माहिती पाहण्यासाठी मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील। धन्यवाद।